जायचं. बट आर्यनला पण त्रास होत होता. नाही आपलं पुण्यासारखं पाणी कुठंच नाही आणि जेवण पण. सो आता मी खाली चाललो आहे व्हिडिओज काढायला. त्यानंतर आम्ही वाघा बॉर्डरला जाणार आहे. हा माझा फुल आउटफिट आहे. सो इथे स्टार्ट झालेलं आहे. सो आपण वाघा बॉर्डरला आलोच आहोत. तर काहीतरी आयडेंटिटी म्हणून मी तिरंगा आपल्या गालावरती काढायचं ठरवलं. आणि मला पहिले वाटायचं की ते स्टिकर आहे. म्हणजे मी जेवढी रील्स पाहिले होते त्याच्यामध्ये मला वाटायचं की स्टिकर्स लावतात किंवा काहीतरी वेगळं असेल. बट इथे इन रिॲलिटीमध्ये पाहिलं तर ते पेंट करतो येते, जो आपण पेंट ड्रॉइंगसाठी करतो. आणि ते खूप डेंजर आहे स्किनसाठी, बिकॉज खूप इची होतात. आफ्टर झालं ना सेरेमनी वगैरे, आपण 2-3 तासानंतर बाहेर, तिथे एकदम ऊन होतं त्यामुळे ते खूप त्रास झाला मला त्या पेंट्सचा. बट ठीक आहे, छान पण वाटलं. आणि तुम्ही पण सांगा कसं वाटतंय. फायनली आम्ही पोहोचलो इथे. बघा तुम्ही कसं आहे, अशी लाईन्स आहेत तिकडे लेडीज आणि इकडे जेंट्स. असं दोघांनी जायचं, नंतर चेकिंग वगैरे होणार, नंतर पुढे सगळे एकत्र येतात. आणि मी ते हे काढले म्हणजे बोलतात त्यांना हे सगळे घ्यायला बोलतात टॅटू. गेट, मेन गेट. इंडिया की आखिरी कंट्री है, खाने पीने का लेना ले लो, आगे नहीं मिलेगा. मी याच्यामध्ये काही साऊंड टाकणार नाही, बिकॉज मला जाहीर रिअल दाखवायचं आहे. हे आपलं इंडियाचं पहिलं गेट, बाउंड्री बोलता येईल. त्याच्या पलीकडे पाकिस्तानची, ॲज यू नो गाईज. एवढी गर्दी आहे इथं. आम्ही एवढा क्लोज आहे गाईज. बघा परत दिसणार आम्ही इथे. आय ना असं का दिसतंय, वियर्ड आहे, बट आय एम सो क्लोज टू दिस. आम्ही आता पाहिलं, लिटरली अंगावरती काटा येतो. काटा जेव्हा ते परेड करतात, जेव्हा ते आपली घोषणा देतात तेव्हा
म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे एकदमच वेगळीच फिलिंग आहे ती, जी आपण पाहतो आपण रील्समध्ये पाहतो, व्हिडिओमध्ये पाहतोय तसं काहीच नाही आहे. त्याच्यापेक्षा खूप वेगळं आणि खूप छान आहे आणि एकदम भारी फिलिंग येते गाईस. तुम्ही नक्की या इकडे, मी इन्सिस्ट करेन तुम्हाला. आता निघालो आपण, आता बघूयात कुठे जातोय काय तर. सो स्टे ट्यून. आम्ही आलो होते अक्कम ढाबा आहे, नाव आहे काहीतरी त्यांच्याकडे. तिथे भूक लागले का रे? हो हो हो, मला पण खूप लागले भूक. कारण माझे व्हिडिओज काढत नाही म्हणून मला पर्सनली काढावे लागतात माझे व्हिडिओ. काय बोलायचं पोस्ट काढलेले सगळ्यांनी काढलेले तुम्ही सांगा. पण मी काय म्हणते, माझं काय म्हणणं आहे, ह्यानी आवडीने काढले पाहिजेत ना, की बाबा अरे दीदीचा ब्लॉग करायचे तर आवडीने काढायला पाहिजे. तसं नाही, मी सांगितल्यानंतर तो काढतो, काय पॉईंटच नाही यार. हाय गाईज, गुड मॉर्निंग. डे 3 आहे हा. काल मी विसरून गेले टाकायचं, त्यानंतर जेवलो आम्ही आणि घरी आलो. त्यात एक खूप वाईट गोष्ट घडली म्हणजे घडली नाही, ठरली आम्ही. बिकॉज आर्यनला पण त्रास होत होता आणि त्यांना पण भाऊंना पण त्रास होत होता. त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं आहे वैष्णवदेवीला जायचं. सॅड, बट ठीक आहे, नेक्स्ट टाईम परत येऊ आपण आणि वैष्णवदेवीला जाऊयात. इकडे एवढं लांब आलो तर आम्ही ठरवलं होतं की वैष्णवदेवीला पण जायचं, बट आर्यनला पण त्रास होत होता आणि भाऊंना पण त्रास होत होता. मग त्रासापेक्षा तर काही इम्पॉर्टंट नाही आहे. सो त्यामुळे तिकडे जायचं ठरलेलं आहे. आता घरी अमृतसर टू डिरेक्टली पुणे. अजून आपल्याकडे आहेत 8 तास. आता 8 तास बघूयात काय करता येईल. बिकॉज रात्रीची फ्लाईट आहे 10ला, आय गेस 10ला का 11ला फ्लाईट आहे. सो बघूयात काय होतं एवढ्या वेळात, काय करणार आहे आम्ही. म्हणजे 12ला चेकआउट आहे आत्ता. त्यानंतर आम्ही ते आसपास काय असेल बघायला तर ते बघणार आहे. आणि लेट्स सी, वाईट पण वाटतं आहे आणि काय ते बघूयात असं काय होतं. लेट्स गो. फायनली चेकिंग आउट. मला इथला ॲम्बियन्स खूप आवडला. तेवढाच खर्च पण इथं होता खूप. पण मी प्रेफर नाही करत जास्त, बट आम्ही ते इथला एरिया कसा असेल काय असेल म्हणून आम्ही ते 5 स्टार हॉटेल घेतलं होतं. बट छान आहे, चांगलं वाटलं. आणि येस, आता बघत काय होतं आणि काय नाही. आम्ही आलो आहे जालियनवाला बाग. सॉरी, तुम्हाला तर माहितीच असेल याची कहाणी काय आहे. ते घटना झाली होती ती आहे इथे, तर बघूयात कोण माहिती सांगते. तसं बघायला काय झालं काय नाही, घटना सगळी दाखवतात. नफ्यांची पगडी लागली असती मला. भैया बघा म्हणजे मला चुकून कोणी जरी माझं ब्लॉग बघितला नाही शेअर येतील मला. स्वतः बघतो आम्ही ही घटना कशी घडली काय त्याची याची माहिती आहे त्याच्यामध्ये. मला बोलतात मराठी तडका. तिकडच्या काळात का? हां हां हां, पूर्ण ही विहीर आहे ती, ज्या विहीरमध्ये खूप जण असे पडून मेले होते असं. हां हां, हे बघा
हां आय एम राईट. पडले होते ना तर गोळ्या लागल्या होत्या बघा. ही भिंत येते कसं लागलेलं आहे. आणि स्पेशली 1 किलोमीटर लांब 1-1.5 किलोमीटर लांब फक्त एका हॉटेलमध्ये धाबा येतो केसरचा धाबा ते स्पेशल आहे तिथे खायला आलं. आता बघूयात कशी टेस्ट होती. माझा सो आता आहे एंड होणार आहे आपलं ब्लॉग. आपण आलो एअरपोर्टवरती. आमची फ्लाईट आहे 11 वाजता 11:20 आणि आता वाजले 6. आता मी एअरपोर्टमध्येच बसणार आहे. आता काय करणार बिकॉज आम्ही खूप ट्रॅव्हल केलं म्हणजे ट्रॅव्हल ना आम्ही गेलो होतो. आम्ही इकडे पण जाऊन आलो जालियनवाला बाग बघून आलो. आज आमच्याकडे टाईम होता तर प्लस मी होलसेल मार्केटमध्ये पण गेले होते बट मला तिथे काही आवडलं नाही. फुल असं एकदम चमचम होतं. मला जे आवडतं मला एकदम सिम्पल आवडतं जे काय असेल ते. आणि आता बघूयात काय होतं. आपण आता 4 ते 5 तास काय करणार आहे काय माहिती. तर बघूयात आता काय होतं. हे जल आहे ना ह्या जलचं फ्लेवर आहे सगळीकडे माहीत ना. पाणी लागतच नाही. आपलं पुण्यासारखं पाणी कुठंच नाही. आणि जेवण पण तुझी आणि आता आम्ही एअरपोर्टवर येऊन खातो आहे सँडविच आणि बर्गर. तर चीज पण नाही बर्गरमध्ये आहे का. मला वाटलं चीज असेल छान मेन्यू असतील खूप एकदम प्रॉपर. और आपके 2 लिमका नहीं 1 लिमका और 2 फ्रूट जूस मिक्स फ्रूट जूस कसं येते का इथे पंजाबमध्ये ना लस्सी पण खूप वेगवेगळ्या प्रकारची होती. एक लस्सी तर पाण्यासारखीच विकली ताकासारखी आणि एक लस्सी होती त्याच्यामध्ये मलाई जास्त होती आणि पाणी तसं एक होतं. आणि लस्सी असे एवढे मोठे येत होते. एकच ठिकाणी कोण पेणार एवढं मोठं. एवढं ठीक आहे एवढं मोठं लस्सी असेल त्यांच्या एकाच ठिकाणी चांगली लागली. सगळे खाल्लं तिथं ना हा सकाळी. परत आम्ही बाहेर आता वाजले चिकन घेतलं नाही इथं चांगलं असतं. हो मी प्रोफेशनल. आता वाजले 7:30 आणि आमची फ्लाईट 11:20 11 तर आम्हाला 3 तास टाईम. मी झोपणार आता खाऊन बाहेर जाऊन पोटभर खायचं आणि झोपून जायचं. बाहेर आता 2 तास होतं. नाही आपण खाऊन झालं की आपण उठून जाऊ शकतो ना असं थोडी. मग आता परत ये नाही 2 तास बसावं लागतील. 2 तास बसायला लागतं तीच सांगते. मग उठून काय करायचं आम्ही. चार्जिंग हे ते झोपायचं. झोपायचं नाही. ठीक आहे बघा आता आम्ही खातो त्यानंतर बघितलं ट्राय करायचं आधी हे आणि हे लिमका मिक्स करून प्यायचं. तू माझं मी पितो माझं मी खाल्लंय बघ. 500 रुपये तू प्यायचं ते. सो गाईज खाल्लं वगैरे आम्ही इथं बसलो होतो. मी झोपले होते थोडीशी परत उठले. आता वाजलेत किती वाजले माझं अलारामचं लागलं आहे 9:30 वाजलेत. 11ला फ्लाईट आमची. सो बघूयात आता काय होतं आहे. आणि दिस इज इट हा लास्ट असणार आहे आणि मी आता व्लॉग एंड करणार आहे बिकॉज तुम्ही पण कंटाळणार नंतर एवढं काय बघायचं आहे. त्याच्यानंतर मी घरीच जाणार आहे फ्लाईटमध्येच असणार त्यामुळे एवढं दाखवण्यासारखं तर काय नाही आहे. सो येस जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा खूप खूप प्रेम द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसं वाटलं ट्रिप कशी झाली आमची हे कमेंट पण नक्की सांगा.